नमस्कार. आज दिनांक 17 जानेवारी 2024 ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत करतो. आणि आज आपण ज्या बागेत आहोत ही माझी स्वतःची बाग आहे. आणि या बागे आता आज आपल्या बागेत बेसल डोस भरण्याचं काम चालू आहे. आणि झाडाची कंडिशन कशी आहे हे पण एक दिसत आहे आपल्याला. तर या कंडिशनमध्ये झाड आहे. झाडावर कोणत्याही प्रकारची लीक किंवा कोणी आजारी ही सध्या कंडिशनला नाही आहे. कारण की आपली बाग 9 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हार्वेस्टिंग झाली आणि त्यानंतर आपण रेस्टिंग पिरियडचं शेड्यूल या बागेसाठी माल बागेवर झाडावर असतानाच केलं होतं. काही स्प्रे केले ते माल तुटल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर काही स्प्रे केले ते. आणि जे ड्रिपमधलं शेड्यूल आहे वॉटर सोल्युबल लिक्विड काही रासायनिक प्रक्रिया होती, काही ना आपली ऑर्गॅनिक जी होती समजा आपल्या टेक्नॉलॉजीची जी शेड्यूल आहे हे शेड्यूल कंप्लीट झालेलं होतं. आणि त्यानंतर पाऊस झाला होता. पाऊस झाल्यानंतर याला आपण काही PGRचे स्प्रे केले ते. तर ते PGRचे स्प्रे केल्यामुळं कोणत्याही प्रकारची आजारी झाडावरती दिसत नाही आपल्याला. होऊ शकतं आपण कुठेही आजारीचं प्रमाण हे दिसत नाही. आणि आज आपण यासाठी बेसल डोस भरण्याचं काम करत आहोत. हे अशा प्रकारे बेसल डोस भरला जे आणि झाडाची जी लागवड आहे ही 15 बाय 15 आहे, पाहू शकता आपण. आणि दोन्ही साईडनं ड्रिप आथरलेलं आहे आपण. आणि दुसरी गोष्ट त्याला आपण कुदळीच्या सहाय्याने लेबरच्या सहाय्याने नाल्या करून खताचं व्यवस्थापन करत आहोत. खतसुद्धा कालत आहे. तिथं आपण जाऊन पाहूया की खतामध्ये समजा तुम्हाला प्रश्न पडला असेल की खतामध्ये काय काय घेतलं आहे. तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाऊस झाडाचं काही दाखवूया आपण. हे पहा कसं पद्धतीनं केलं. काही इथं बाकी काय लागते. झाड हे कोल्ड स्टोरेजमध्ये झाड हे पूर्ण स्टोरेज दिसत आहे आपल्याला. पाहू शकता आपण बगीच्याचं वय हे आपलं एक 12 वर्ष आहे. आणि जे झाड आहे, जे झाडाची कॅनोपी आहे ती खूप स्ट्रॉंग पद्धतीने दिसत आहे आपल्याला. कारण गेली 4 वर्षापासून आपण याला आपलं ट्रीटमेंट वापरत आहोत, शेड्यूल वापरत आहोत. पाहू शकता आपण फुल कंडिशनमध्ये झाड आहे. आणि या प्रकारचे आपण खताचं व्यवस्थापन करत आहोत. नाल्या मारलेल्या आहे. तर चला आपण पाहूया खतामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे. दोन्ही साईड ड्रिप. यामध्ये आपण ऑर्गॅनिक DAP जे आपलं टेक्नॉलॉजी ग्रीन प्लांटचे आहेत, पोटॅश, निंबोळी पेंड, भूमी पॉवर आणि काही NPK मायक्रोन्यूट्रॉन सुद्धा घेतलेले आहेत. भूमी पॉवर, सल्फर
असा यामध्ये उपयोग केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जे जमिनीला सर्वात महत्त्वाचा सेंद्रिय कार्बन आहे, तर सेंद्रिय कार्बन वाढण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन जे वाढ म्हणतोय आपण, जमिनीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर झाडाची कॅनोपी आणि जे आपलं ॲव्हरेज असतंय हे सुदृढ ॲव्हरेज चांगल्या पद्धतीने झाडावर फुल कॅनोपी आहे आणि आणखीन कुठेही लीक मारलेलं नाही. जे आपण झाडाच्या कंडिशननुसार, जमिनीच्या प्रकारानुसार खताच्या मात्रा भरत आहोत. काही ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा याला आपण दिलेलं आहे, कारण की आता झाडावर पाणी आपण एक 8 दिवसापासून चालू केलेलं आहे बगीचेसाठी. पण आणखीही याला कोणी किंवा जे आपण समजा फुल सेटिंग निघायला सुरुवात झालेली नाही, तर यासाठी आपण काही वॉटर सोल्युबल सोडलेले आहेत, कारण की हे खत लागू होण्यासाठी आणखीन एक 15 ते 20 दिवसाचा वेळ लागणार आहे आपल्याला. आणि तोपर्यंत आपल्याला झाडं आपल्या फळासाठी मायक्रोन्यूट्रनची गरज आहे. जे NPK असतील, तुमचं मायक्रोन्यूट्रन असतील, आणि जे अगोदर काही फुल सेटिंग झाली होती, सुरुवातीची जी अगरी आली होती त्या अगरीमध्ये अशी फळ गुंडी सेटिंग झालेली आहे. पाहू शकता आपण अशा प्रकारे गुंडी सेटिंग झालेली आहे. तर आता यासाठी आपण पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करणार आहोत. पाण्याचं व्यवस्थापन तर ड्रिपच्या माध्यमातून चालू आहे, पण आता वेगळ्या पद्धतीने त्याला थोडंसं जास्तीचं पाणी दिल्यानंतर आपली आगरी निघणार आहे. मोसंबीविषयी कोणाला काही समस्या असतील तर दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करायचा आहे, आणि कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर कॉल करायचा आहे. आणि जे चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ आपण तयार करत असतो. धन्यवाद.